Welcome students. In last lecture we have studied the mechanism of inheritance and its relation with chromosomes. मागच्या इनहेरिटन्स आणि व्हेरिएशनच्या पार्ट 1 मध्ये आपण सुरुवातीचा भाग शिकलो. आता आपण पुढचा भाग शिकणार आहोत, मेंडेलचे प्रयोग. मेंडेलनं जे वेगवेगळे प्रयोग केले त्या प्रयोगांमध्ये मोनोहायब्रिड क्रॉस, डायहायब्रिड क्रॉस, बॅक क्रॉस, टेस्ट क्रॉस असे वेगवेगळ्या प्रकारचे त्यानं प्रयोग केले. यातला पहिला प्रकार मोनोहायब्रिड क्रॉस आता आपण बघायचा आहे. मेंडेलनं क्रॉस केला म्हणजे काय केला ते आधी नीट समजून घ्या. मेंडेलनं एका वाटाणा वनस्पतीच्या फुलातले परागकण काढले आणि दुसऱ्या वाटाणा वनस्पतीच्या फुलामध्ये टाकले, म्हणजे त्यानं क्रॉस पॉलिनेशन केला. त्याचं उद्दिष्ट काय होतं तर समजा टॉल वाटाणा वनस्पतीच्या फुलातले परागकण काढले आणि डॉर्प वनस्पतीच्या फुलामध्ये टाकले, तर त्या फुलापासून ज्या बिया मिळतील त्या बिया टोकल्यानंतर त्या बियांपासून टॉल वनस्पती जन्माला येतात की डॉर्प वनस्पती जन्माला येतात, की निम्म्या टॉल जन्माला येतात, निम्म्या डॉर्प जन्माला येतात, का सगळ्याच डॉर्प जन्माला येतात, हे त्याला बघायचं होतं. म्हणजे मागच्या पिढीची जी कॅरेक्टर आहेत ती पुढच्या पिढीत कशी जातात याचा त्याला अभ्यास करायचा होता. आणि त्यासाठी त्यानं काय केलं तर क्रॉस केला. पहिला प्रकार त्यानं काय केला, मोनोहायब्रिड क्रॉस. म्हणजे त्यानं एकाच केवळ ट्रेटचा विचार केला. टॉल आणि डॉर्प या दोन वनस्पतीमध्ये क्रॉस केला तर एकच कॅरेक्टर त्यानं घेतलं, वाटाण्याची उंची. टॉल वाटाणा, उंच वाटाणा, डॉर्फ ठेंगू किंवा बुटका वाटाणा. आता हे उदाहरण आपण घेतलं आहे टॉल आणि डॉर्फचं. इथं अशी अनेक उदाहरणं घेता येतात. आपण मगाशी ज्या 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरच्या जोड्या पाहिल्या त्यापैकी कुठल्याही एका जोडीसाठी आपल्याला हा क्रॉस दाखवता येतो. मेंडेलनं हे सगळे क्रॉसेस केले. म्हणजे टॉल आणि डॉर्फ वाटाण्यामध्ये क्रॉस केला, त्यानंतर कलर्ड फ्लावर म्हणजेच पर्पल फ्लावर आणि व्हाईट फ्लावर येणाऱ्या वाटाण्यांमध्ये 2 व्हरायटीमध्ये क्रॉस केला, त्यानंतर ॲक्सेल फ्लावर, टर्मिनल फ्लावर अशा 2 फुलं येणाऱ्या वाटाणा वनस्पतींच्या व्हरायटीमध्ये क्रॉस केला. असे त्याने वेगवेगळे मोनोहायब्रिड क्रॉस केले. मोनोहायब्रिड क्रॉसची व्याख्या काय बघा, अ क्रॉस बिटवीन पॅरेंट्स डिफरिंग इन ओनली वन हेरिटेबल ट्रेट. म्हणजे अनुवंशिकतेनं जे कॅरेक्टर पुढच्या पिढीमध्ये जातं त्याला म्हणायचं हेरिटेबल ट्रेट. केवळ एकच, ओनली वन हेरिटेबल ट्रेट डोळ्यापुढं ठेवून असे 2 पॅरेंट्स निवडले. म्हणजे ज्या 2 प्लांटमध्ये क्रॉस केला जातो त्याला पॅरेंट्स म्हणायचं. अशा 2 वनस्पती वाटाण्याच्या निवडल्या, असे 2 पॅरेंट्स निवडले की ज्यांच्याकडं केवळ एकाच हेरिटेबल ट्रेटमध्ये डिफरन्स आहे. अ क्रॉस बिटवीन पॅरेंट्स डिफरिंग इन ओनली वन हेरिटेबल ट्रेट. याचा अर्थ काय तर अशा 2 पॅरेंटमध्ये केलेला क्रॉस की जे केवळ एकाच हेरिटेबल ट्रेटमध्ये फरक दाखवतात. डिफरिंग इन म्हणजे फरक दाखवणारे, फरक दाखवतात असे. सो डेफिनेशन ऑफ मोनोहायब्रिड क्रॉस इज अ क्रॉस बिटवीन पॅरेंट्स डिफरिंग इन ओनली वन हेरिटेबल ट्रेट इज कॉल्ड अ मोनोहायब्रिड क्रॉस. आता समजा इथं 2 हेरिटेबल ट्रेटची आपण घेतल्या तर तो डायहायब्रिड क्रॉस होतो. 3 हेरिटेबल ट्रेट घेतल्या तर ट्रायहायब्रिड क्रॉस होतो. या पद्धतीनं मेंडेलनं मोनोहायब्रिड क्रॉस हे नाव देताना मोनो शब्द 1 अशा अर्थानं घेतलेला आहे. मोनो मीन्स 1, डाय मीन्स 2, ट्राय मीन्स 3, टेट्रा मीन्स 4 या अर्थानं हा शब्द आहे. आता याचं एक्झाम्पल काय आहे बघा, अ क्रॉस बिटवीन प्युअर टॉल पी अँड प्युअर डॉर्प पी. मेंडेलनं क्रॉस करताना सुरुवातीला ज्या 2 वनस्पती पॅरेंट म्हणून निवडल्या त्या पॅरेंट वनस्पतींचं वैशिष्ट्य काय तर त्या त्यांच्या कॅरेक्टरसाठी प्युअर त्यानं निवडल्या. 3-4 पिढ्यापर्यंत एखादी वनस्पती आपलं विशिष्ट कॅरेक्टर सोडत नसेल तर त्याला म्हणतात प्युअर. अशा 2 प्युअर व्हरायटी क्रॉससाठी त्यानं घेतल्या.
आता आपण जे एक्झाम्पल घेतलं आहे, अ क्रॉस बिटवीन प्युअर टॉल पी, म्हणजे अशी वाटाणा वनस्पती जी पिढ्यानपिढ्या टॉल हे कॅरेक्टर्स दाखवते, म्हणजे ती पिढ्यानपिढ्या टॉल असणारी वनस्पती. आणि त्याचा क्रॉस कोणाशी केला? प्युअर डॉर्फ पी. डॉर्फ म्हणजे बुटकी, उंचीनं कमी, म्हणजे उंच वाटाण्याची आणि डॉर्फ वाटाण्याची पॅरेंट म्हणून मेंडेलनं निवड केली आणि त्यांच्यामध्ये क्रॉस केला, म्हणजे क्रॉस पॉलिनेशन केलं. आता ह्या क्रॉस दाखवण्याची पद्धत इथं दिलेली आहे बघा. याला म्हणायचं ग्राफिक रिप्रेझेंटेशन ऑफ मोनोहायब्रिड क्रॉस, म्हणजे मोनोहायब्रिड क्रॉसचं ग्राफिक रिप्रेझेंटेशन. आता क्रॉस लिहायचा कसा ते इथं आपल्याला बोर्डवर दिसतं आहे. क्रॉस लिहिण्याची पद्धती आहे, याचा अर्थ आणि लिहिण्याची पद्धत समजावून घेऊया. परीक्षेत समजा मोनोहायब्रिड क्रॉसचं ग्राफिक रिप्रेझेंटेशन विचारलं तर या पद्धतीनं आपण लिहायचं आहे. पहिल्यांदा काय लिहायचं? फिनोटाईप. दोन पॅरेंटचे फिनोटाईप्स या आडव्या ओळीमध्ये लिहायचे. पहिल्या ओळीला फिनोटाईप. फिनोटाईप म्हणजे शब्दामध्ये जे आपण ॲक्च्युअल कॅरेक्टर सांगतो, टॉल, पर्पल फ्लावर, ॲक्सियल फ्लावर, डॉर्फ पी, याच पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारची कॅरेक्टर जी सजीवांमध्ये दिसतात त्यांना म्हणायचं फिनोटाईप. आता उदाहरणार्थ गोरा माणूस, काळा माणूस, उंच माणूस, किंवा आपण जे वर्णन करताना त्या विशिष्ट व्यक्तीचं किंवा कुठल्याही सजीवाचं कॅरेक्टर सांगतो शब्दामध्ये त्याला म्हणायचं फिनोटाईप. सो एनी इनहेरिटेबल कॅरेक्टर विच कॅन बी इझिली ऑब्झर्वड बाय अस दॅट इज कॉल्ड अ फिनोटाईप. सजीवाचं कुठलंही कॅरेक्टर जे आपल्याला दिसतं, आपल्याला सांगता येतं, बघता येतं, त्याला मेंडेलनं काय म्हटलं? फिनोटाईप. सो व्हॉट इज फिनोटाईप? द एक्सटर्नल ॲपिअरन्स ऑफ द ऑर्गॅनिझम. फॉर एक्झाम्पल टॉल पी, दिसताना उंच दिसणार, जी उंच दिसते तिलाच आपण टॉल म्हणणार. डॉर्फ पी, जी उंचीला कमी आहे, बुटकी आहे, तिलाच आपण काय म्हणणार? डॉर्फ. म्हणजे टॉल हा शब्द काय आहे? फिनोटाईप. डॉर्फ हा शब्द काय आहे? फिनोटाईप. याप्रमाणे कुठलंही कॅरेक्टर, कलर्ड फ्लावर्स किंवा व्हाईट फ्लावर्स असं आपण लिहिलं की ते काय असणार? फिनोटाईप. तर फिनोटाईप लक्षात ठेवा शब्दांमध्ये मांडला जातो आणि तो शब्द सजीवाचं कॅरेक्टर आपल्याला सांगतो. जर फिनोटाईप टॉल आपण घेतला, वाटाणा वनस्पती जी पिढ्यानपिढ्या टॉल आहे, प्युअर टॉल आहे, कारण आपण प्युअर टॉल पॅरेंट निवडलेला आहे. जर ती वनस्पती प्युअर टॉल असेल तर तिचा जिनोटाईप काय असणार? कॅपिटल टी, कॅपिटल टी. टॉल कॅरेक्टर ज्या विशिष्ट फॅक्टरमुळं वनस्पतीमध्ये आलेला आहे त्याला मेंडेलनं कॅपिटल टी अक्षरानं दर्शवलेलं आहे आणि म्हणून मेंडेलनं जिनोटाईप अक्षरांमध्ये दिलेला आहे, फिनोटाईप शब्दांमध्ये दिलेला आहे. जिनोटाईप काय आहे? टॉलसाठी कॅपिटल टी, कॅपिटल टी. लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, जिनोटाईप लिहिताना जोडी अक्षरांची लिहावी लागते. आता असं का? तर मेंडेलनं आधीच सांगून ठेवलेलं आहे की कुठल्याही व्यक्तीमध्ये, ऑर्गॅनिझममध्ये एका ट्रेटसाठी फॅक्टरची जोडी असते आणि त्या जोडीमुळं ते कॅरेक्टर सजीवाला प्राप्त होतं. इथं हा वाटाणा टॉल का आहे? कारण त्याच्याकडं कॅपिटल टी, कॅपिटल टी असा जिनोटाईप आहे, म्हणजे त्याच्याकडं दोन्ही फॅक्टर्स टॉलचे आहेत. त्याच पद्धतीनं दुसरा जो पॅरेंट आहे डॉर्फ, त्याचा जिनोटाईप आहे स्मॉल टी, स्मॉल टी. आता स्मॉल टी, स्मॉल टी हा जिनोटाईप असण्याचं कारण काय? तर बघा, स्मॉल टी जिनोटाईपमुळं काय होतं आहे? इथं बघा, करेक्शन करा. स्मॉल टी हा डॉर्फचा जिनोटाईप आहे. म्हणजे काय? स्मॉल टी डॉर्फसाठी वापरलेला अक्षर आहे. मेंडेल काय म्हणतो? वाटाण्यामध्ये डॉर्फ कॅरेक्टर ज्या फॅक्टरमुळं आलं त्याला मी नाव दिलेलं आहे स्मॉल टी. स्मॉल टी अक्षरानं तो दाखवलेला आहे. आपण मगाशी ज्या 7 जोड्या शिकलो त्या जोड्यांमध्ये मी सांगितलं डॉमिनंट कॅरेक्टर कॅपिटल अक्षरानं दाखवायचं आणि रिसेसिव्ह कॅरेक्टर स्मॉल अक्षरानं. पण हे स्मॉल अक्षर कुठलं घ्यायचं? त्याचं जे डॉमिनंट कॅरेक्टर आहे त्यासाठी जे अक्षर वापरलं आहे त्याचं स्मॉल लेटर घ्यायचं. इथं टॉलसाठी कॅपिटल टी आहे म्हणून डॉर्फसाठी काय आलं? स्मॉल टी.
टॉल डॉमिनंट आहे कुणावर? डॉर्फवर. म्हणून इथं टॉलसाठी कॅपिटल टी तर डॉर्फसाठी स्मॉल टी. जसं टॉल पॅरेंटमध्ये जिनोटाईप आहे कॅपिटल टी जोडीमध्ये, तसा डॉर्फ पॅरेंटचा जिनोटाईप आहे स्मॉल टी जोडीमध्ये. आता हा टॉल पी जेव्हा गॅमेट्स तयार करेल तेव्हा या जोडीपैकी कुठला तरी एकच अक्षर गॅमेटमध्ये येईल. कारण काय बघा, नॉर्मल सेलमध्ये गुणसूत्राचे 2 संच असतात. नॉर्मल सेल डिप्लॉइड असते. जेव्हा त्या नॉर्मल पेशीपासून गॅमेट्स तयार होतील तेव्हा या नॉर्मल डिप्लॉइड पेशीचं मिओसिस होतं आणि मिओसिस होऊन काय होतं, गुणसूत्राच्या 2 संचापैकी एकच संच गॅमेटमध्ये येतो. आणि म्हणून गॅमेट्स दाखवताना जोडीमधलं एकच अक्षर गॅमेटमध्ये घ्यायचं. कारण मेंडेल काय म्हणतो, जोडी फॅक्टरची पॅरेंटमध्ये असते, त्या पॅरेंटच्या गॅमेटमध्ये जोडीतलं एकच कुठला तरी फॅक्टर पुढे येतो. आणि म्हणून जेव्हा टॉलचे गॅमेट्स आपण बघू तेव्हा सर्व गॅमेट्समध्ये काय येणार? कॅपिटल टी. याच्याकडं स्मॉल टी नाहीच आहे, त्यामुळं गॅमेटमध्ये स्मॉल टी येणार नाही. आणि डॉर्फच्या सर्व गॅमेटमध्ये काय येणार? स्मॉल टी इथं डॉर्फसाठी वापरलेलं आहे, त्यामुळं गॅमेटमध्ये येणार स्मॉल टी. आता पुढची जी पिढी तयार होणार त्यासाठी काय होणार? मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट एकत्र येणार, त्यांच्यापासून झायगोट तयार होणार, झायगोटचा एम्ब्रिओ बनणार आणि मग त्याच्यापासून पुढची पिढी जन्माला येणार. मग ही पुढची पिढी बघा ग्राफिक रिप्रेझेंटेशनमध्ये डायरेक्ट असे दाखवता येते. हा गॅमेट डॉमिनंट कॅपिटल टी, हा गॅमेट रिसेसिव्ह स्मॉल टीचा, दोन्ही गॅमेट एकत्र आले, पुढची पिढी तयार झाली. हे गॅमेट्स एकत्र आल्यामुळं जिनोटाईप काय तयार झाला? हा कॅपिटल टी आणि हा स्मॉल टी एकत्र आले, जिनोटाईप तयार झाला कॅपिटल टी स्मॉल टी. आता नीट काळजीपूर्वक समजून घ्या, इथं कॅपिटल टी टॉलचा आलाय, स्मॉल टी डॉर्फचा आलाय, तरी पण सगळ्या वाटाणा वनस्पती कशा तयार झालेत? टॉल. आता हा टॉल या जिनोटाईपचा आहे आणि पॅरेंट जो टॉल आहे तो या जिनोटाईपचा आहे. बघा दोन्ही पण डॉमिनंट फॅक्टर असतील जोडीमध्ये तर तो प्युअर टॉल, आणि एक डॉमिनंट आणि एक रेसेसिव्ह फॅक्टर एकत्र येऊन जर जिनोटाईप तयार झाला तर तो हायब्रीड. हायब्रीड हा शब्द पहिल्यांदा मेंडेलनं वापरला आणि तो हायब्रीड कुणाला म्हणतोय? ज्यांच्या जिनोटाईपमध्ये कॅरेक्टरसाठी असणारी जी जोडी आहे त्या जोडीमध्ये एक डॉमिनंट फॅक्टर आहे आणि दुसरा रिसेसिव्ह आहे, अशालाच मेंडेल काय म्हणतो? हायब्रीड. आणि म्हणून कॅपिटल टी प्युअर टॉल तर कॅपिटल टी स्मॉल टी हायब्रीड टॉल. ही जी पुढची पिढी तयार झाली पॅरेंटचा क्रॉस केल्यानंतर तयार झालेली पहिली पिढी त्याला म्हणायचं फर्स्ट फिलियल जनरेशन. जनरेशन म्हणजे पिढी. पहिली पिढी कुणापासून जन्माला आली? पॅरेंटपासून. पॅरेंट कसे घेतलेत? टॉल आणि डॉर्फ. आणि पहिली पिढी F1 त्याला म्हणायचं फर्स्ट फिलियल जनरेशन. फर्स्ट दाखवण्यासाठी इथं 1 आकडा आलेला आहे, 1 आकडा आलेला आहे आणि Fचा अर्थ आहे फिलियल जनरेशन. सो दिस इज फर्स्ट फिलियल जनरेशन, ज्याला आपण म्हणतो शॉर्टमध्ये F1. हे F1मध्ये सगळे कसे तयार झाले वाटाणा वनस्पती? टॉल. आणि हे कसे आहेत? हायब्रिड्स. कारण हे प्युअर नाहीत, हे हायब्रिड्स आहेत. आता मेंडेलनं केवळ पहिली पिढी तयार केली F1 आणि तो थांबला असं नाही. त्यानं काय केलं? पुढं क्रॉस केला नाही. क्रॉस न करता काय केलं? त्या सगळ्या F1 प्लांटना त्यांना नैसर्गिकपणे वाढू दिलं, जगू दिलं, त्यांना पॉलिनेशन फर्टिलायझेशन करू दिलं, त्यांना जगण्यासाठी स्वातंत्र्य दिलं. याला म्हणतात सेल्फिंग ऑफ F1. सेल्फिंग ऑफ F1 म्हणजे F1चा क्रॉस करायचा नाही, त्या वनस्पतीनं नॅचरली त्यांना पॉलिनेशन करू द्यायचं, त्यांना वाढू द्यायचं. आणि तुम्हाला माहिती असेल की वाटाणा नॅचरली सेल्फ पॉलिनेशन करणारी वनस्पती आहे. त्यामुळं वाटाण्यामध्ये नॅचरली आपण जर क्रॉस केला नाही तर वाटाण्यात नैसर्गिकपणे सेल्फ पॉलिनेशन घडतं. आता यामध्ये बघा मेंडेलनं F1 तयार झाल्यानंतर F1चं सेल्फिंग अलाव केलं. सेल्फिंग म्हणजे काय? एखाद्या वनस्पतीचं तिचा स्वतःशीच
परागीभवन होणं, स्वतःशीच फर्टिलायझेशन होणं, दॅट इज सेल्फिंग. मग इथं आता सेल्फिंग दाखवायचं कसं बघा, टॉल आणि टॉल. हा टॉल कुठला, हायब्रिड F1, हा F1 त्याचा क्रॉस कोणाशी, त्याच्या स्वतःशीच, म्हणून इथं 2 वेळा टॉल लिहिलं बघा. टॉल कोण, हायब्रिड टॉल F1 त्याचा क्रॉस F1 बरोबरच, म्हणजेच F1चा क्रॉस F1 बरोबर, याला म्हणायचं सेल्फिंग ऑफ F1. हे सेल्फिंग दर्शवण्यासाठी मेंडेलनं काय केलं बघा, टॉलचा क्रॉस टॉल बरोबर. त्याचा जिनोटाईप काय आला आहे, कॅपिटल टी स्मॉल टी. इथं लिहिला कॅपिटल टी स्मॉल टी, हेच इकडं लिहिलं कॅपिटल टी स्मॉल टी. या कॅपिटल टी स्मॉल टी जिनोटाईपमुळं गॅमेटचे प्रकार किती तयार झाले, 2. पहिला कॅपिटल टीचा, दुसरा स्मॉल टीचा. म्हणजे समजा या वाटाण्यानं लाखो गॅमेट जरी तयार केले तरी काही गॅमेटमध्ये काय येणार, कॅपिटल टी, आणि काही गॅमेटमध्ये स्मॉल टी. म्हणजे काही गॅमेटमध्ये उंचीचा डॉमिनंट फॅक्टर येणार, काहीमध्ये उंचीचा रेसेसिव्ह फॅक्टर येणार. तर या पद्धतीनं 2 प्रकारचे गॅमेट तयार होतील. मग इकडं जे कॅपिटल टी स्मॉल टी गॅमेट्स तयार झालेत तेच इकडं दाखवलेत कॅपिटल टी स्मॉल टी. याप्रमाणे F1चे गॅमेट्स इथं दाखवले. आता जेव्हा एकापेक्षा जास्त गॅमेट्स तयार होतात तेव्हा पुढची पिढी दाखवण्यासाठी वर कसं आपण F1 दाखवताना काय केलं, हा कॅपिटल टी आणि हा स्मॉल टी डायरेक्ट 2 रेषांनी आणून इथं एकत्र केला. पण इथं आणखी एखादं अक्षर असतं तर मग कुठं दाखवायचं, प्रश्न आला असता. म्हणून काय पद्धत वापरली जाते बघा, जेव्हा एकापेक्षा जास्त गॅमेट्स असतात, इथं 2 गॅमेट्स आहेत एका पॅरेंटचे, याला आपण मेल समजूया. इथं 2 गॅमेट्स आहेत दुसऱ्या पॅरेंटचे, याला आपण फिमेल समजूया. ॲक्च्युली हे वेगवेगळे पॅरेंट नाहीत, पण इथं कन्सिडरेशन असं करायचं की एका मेल आणि फिमेल गॅमेट एकत्र आल्याशिवाय तरी पुढची पिढी बनणार नाही. म्हणून इथं दाखवले बघा कॅपिटल टी स्मॉल टी एका पॅरेंटची गॅमेट, कॅपिटल टी स्मॉल टी दुसऱ्या पॅरेंटची गॅमेट. आता पुढची पिढी बनवताना गॅमेटची संख्या एकापेक्षा जास्त आहे, म्हणून काय वापरायचा, पुनेट स्क्वेअर. याला चेकर बोर्ड असंही म्हणतात. पुनेट स्क्वेअर तयार करायचा आणि पुढची पिढी दाखवायची. कसा तयार करायचा पुनेट स्क्वेअर बघा, त्यासाठी आपण इकडे लक्ष द्या. हा पुनेट स्क्वेअर आहे चौकोनी, यामध्ये काय दाखवले, हा कॅपिटल टी गॅमेट इथं लिहिलेला आहे, हा स्मॉल टी गॅमेट इथं लिहिलेला आहे एका पॅरेंटचे आडव्या वरच्या ओळीमध्ये. आता या दुसऱ्या पॅरेंटचे कसे लिहिलेत, उभ्या ओळीमध्ये. समजा हा फिमेल पॅरेंट आहे असं आपण म्हटलं, त्याचे हे गॅमेट्स आहेत, तर फिमेल पॅरेंटचे गॅमेट्स कसे दाखवायचे, उभ्या ओळीमध्ये डाव्या बाजूला. इकडं बघा, इथं मध्ये रेष मारून इकडं ॲरोचा हा एक चिन्ह दाखवलेला आहे, इथं प्लसचं हे एक चिन्ह आहे. हे ॲरोचं चिन्ह म्हणजे मेल गॅमेट्स आणि प्लसचं चिन्ह वर्तुळ आहे ते काय आहे, फिमेल गॅमेट्स. फिमेल गॅमेट्स डाव्या बाजूला उभ्या ओळीमध्ये, मेल गॅमेट्स आडव्या ओळीमध्ये वरच्या बाजूला. या पद्धतीनं पुनेट स्क्वेअर बनवायचं. आता पुनेट स्क्वेअर नेमका काय आहे बघा, तर पुनेट स्क्वेअरमध्ये आपल्याला हे समजावून घ्यायचं आहे की इथं जे तयार झालेले गॅमेट्स आहेत ते सगळे वरच्या आडव्या ओळीमध्ये एका पॅरेंटचे आणि डाव्या बाजूला उभ्या ओळीमध्ये दुसऱ्या पॅरेंटचे आधी लिहून घ्यायचे. असा चौकोन तयार करायचा. हे 2 आणि हे 2, यासाठी हे 4 घरांचा चौकोन बनला. आता या 4 घरांच्या चौकोनामध्ये कॉम्बिनेशन करायचं, कुणाचं, गॅमेटचं, जेणेकरून पुढच्या पिढीचे जिनोटाइप्स तयार होतील. हे कसं कॉम्बिनेशन केलं बघा, F2 जनरेशनमध्ये हा पुनेट स्क्वेअर कसं कॉम्बिनेशन दाखवतो बघा. हा कॅपिटल टी इथं आला आणि हा कॅपिटल टी इथं आला, म्हणजे या पहिल्या घरात, या घराच्या वर कोण आहे, कॅपिटल टी, घराच्या डावीकडं कोण आहे, कॅपिटल टी. म्हणजे या घरात कॉम्बिनेशन काय होणार, कॅपिटल टी कॅपिटल टी. दुसऱ्या घरामध्ये बघा, पहिल्या ओळीमध्ये दुसऱ्या घरात हा स्मॉल टी इथं आला आणि हा कॅपिटल टी इथं आला. तुम्ही म्हणाल वरचा आधी घ्यायचा, मग स्मॉल टी आधी घ्या. तर स्मॉल टी आणि कॅपिटल टी एकत्र आले तर नेहमी कॅपिटल टी आधी लिहायचा आणि स्मॉल टी नंतर लिहायचा. अशी एक पद्धत आहे किंवा परंपरा आहे. आणि म्हणून स्मॉल टी कॅपिटल टी असं न लिहिता कसं लिहायचं, कॅपिटल टी स्मॉल टी.
इथं बघा तिसऱ्या घरात बघा कॅपिटल टी वरचा आणि स्मॉल टी डाव्या बाजूचा इथं आला. मग या घरात कॉम्बिनेशन काय आलं? कॅपिटल टी स्मॉल टी. शेवटच्या चौथ्या घरात काय आलं बघा? वर कोण आहे? स्मॉल टी आणि डावीकडं पण स्मॉल टी, म्हणजे इथं दोन्ही आले स्मॉल टी. सो दिस लास्ट डॉर्फ जे घर आहे त्या घरामध्ये दोन्ही स्मॉल टी आले. जर कॅपिटल टी असा जिनोटाईप असेल तर ते प्लांट कसं दिसणार? टॉल. बघा इथं टॉलसाठी कॅपिटल टी स्मॉल टी एकत्र आले तरी ते प्लांट कसं दिसणार? टॉल. F1 बघा कॅपिटल टी स्मॉल टी टॉल, म्हणजे हे कसे आहेत? F1 सारखेच आहेत. सो हे टॉल, इथं परत टॉल, इथं शेवटी डॉर्फ. तर हा जो आपल्याला चौरस किंवा चौकोन दिसतोय याला म्हणायचं पुनेट स्क्वेअर. आणि यामध्ये कोणती जनरेशन दाखवलेलं आहे? सेकंड फिलियल जनरेशन, म्हणजेच F2. सो सेकंड फिलियल जनरेशन ऑर F2 इज शोन इन धिस स्क्वेअर. याला म्हणायचं पुनेट स्क्वेअर. आता या पुनेट स्क्वेअरमध्ये नेमकं काय कॉम्बिनेशन आलं? तर कॅपिटल टी एकदा आलं, कॅपिटल टी स्मॉल टी 2 वेळा आलं, स्मॉल टी एकदा आलं. हे संभाव्य पॉसिबल ऑफस्प्रिंग्ज जे पुढच्या F2मध्ये दिसणार आहेत ते आपण इथं शक्यता इथं दाखवलेलं आहे. आता या F2मध्ये म्हणजे या पुनेट स्क्वेअरमध्ये इन F2 जनरेशन टॉलची संख्या किती आहे बघा? हा 1, हा 2, हा 3. टॉल बरोबर 3. डॉर्फची संख्या किती आहे? 1च, म्हणून डॉर्फ बरोबर 1. आपल्याला टॉल दिसणार आहे, डॉर्फ दिसणार आहे, म्हणजे हे कॅरेक्टर आपल्याला दिसतं. म्हणजे टॉल डॉर्फ काय आहेत? फिनोटाईप. म्हणून हा रेशो कसला आहे? फिनोटायपिक रेशो. म्हणून इथं म्हटलंय बघा सो मोनोहायब्रिड फिनोटायपिक रेशो काय आला? टॉल 3 आणि डॉर्फ 1, 3:1. मग याचा अर्थ काय? टॉलचा आकडा आणि डॉर्फचा आकडा इथं लिहिलेला आहे आणि त्यांचं एकमेकाशी प्रमाण, म्हणजे F2मध्ये 3:1 रेशो येतो. आणि या 3:1 रेशोलाच म्हणतात मोनोहायब्रिड रेशो. म्हणून इथं लिहिलं आहे धिस इज मोनोहायब्रिड रेशो. सो रिमेंबर ऑलवेज द मोनोहायब्रिड रेशो इज 3:1. हे कधीही विसरायचं नाही की मोनोहायब्रिड रेशो नेहमी काय असतो? 3:1. ॲक्च्युली तो फिनोटायपिक रेशो आहे, फिनोटाईपचा रेशो आहे. टॉल हा फिनोटाईप आहे, डॉर्फ फिनोटाईप, त्यांचा रेशो आहे. म्हणून याला म्हणायचं फिनोटायपिक रेशो. काय आला? 3:1. आता याच चौकोनामध्ये F2मध्ये बघा इन F2 जनरेशन कॅपिटल टी असा जिनोटाईप किती घरामध्ये आला आहे? ह्या पहिल्या घरात फक्त आला आहे. म्हणजे कॅपिटल टी जिनोटाईप एका घरात, म्हणून 1. कॅपिटल टी स्मॉल टी किती घरात आला आहे? 2 घरात, म्हणून इथं आकडा आला 2. स्मॉल टी हा जिनोटाईप किती घरात आला? एकाच घरात, म्हणून आकडा आला 1. म्हणजे कॅपिटल टीचं कॅपिटल टी स्मॉल टी बरोबर आणि त्या दोन्हीचं स्मॉल टी यांच्याबरोबर असणारं प्रमाण किती आलं? 1:2:1. हा रेशो कशाचा आला? जिनोटाईपचा. कॅपिटल टी जिनोटाईप, कॅपिटल टी स्मॉल टी जिनोटाईप, स्मॉल टी जिनोटाईप. म्हणजे ह्या प्युअर डॉमिनंट टॉलचा हा जिनोटाईप, हायब्रिड टॉलचा हा दुसरा जिनोटाईप आणि प्युअर डॉर्फचा हा तिसरा जिनोटाईप. मग असे 3 वेगवेगळ्या प्रकारचे जिनोटाईप्स यात दिसतात. म्हणून हा जिनोटायपिक रेशो आला 1:2:1. म्हणजे हा दुसऱ्या प्रकारचा रेशो आहे 1:2:1, जो जिनोटाईपचा रेशो आहे. आणि मोनोहायब्रिड क्रॉस केल्यानंतर हा जिनोटायपिक रेशो येतो 1:2:1. म्हणजे लक्षात घ्या जिनोटायपिक रेशो आणि फिनोटायपिक रेशो असे 2 रेशो आपल्याला मिळतात. पण त्यातल्या फिनोटायपिक रेशोला जास्त महत्त्व आहे. त्याला मेंडेलनं नाव दिलं मोनोहायब्रिड रेशो. जिनोटायपिक रेशोला त्यानं नाव दिलं नाही मोनोहायब्रिड रेशो. तो काय म्हणतो? मोनोहायब्रिड जिनोटायपिक रेशो 1:2:1. आता याचं कारण काय आहे बघा? फिनोटायपिक रेशो आपल्याला नुसतं बघून, प्लांटचं ऑब्झर्वेशन करून किंवा प्लांटकडं नुसतं बघून आपल्याला तो रेशो ओळखता येतो. उदाहरणार्थ 100 वाटाणा वनस्पती F2मध्ये असल्या तर आपल्याला मोजता येतात त्यातल्या टॉल किती आणि डॉर्फ किती, त्या बाजूला करता येतात, त्यांचा एकूण आकडा आपल्याला सांगता येतो. पण तसं
जिनोटायपिक रेशो नुसतं बघून किंवा नुसतं ऑब्झर्वेशन करून सांगता येत नाही. कारण काय बघा, कॅपिटल टी सुद्धा कसा दिसणार? टॉल. आणि कॅपिटल टी स्मॉल टी सुद्धा कसा दिसणार? टॉल. आणि त्यामुळं एखादं वाटाणा प्लांट टॉल दिसतंय, नुसतं बघून आपल्याला सांगता येत नाही की ते प्युअर टॉल आहे का हायब्रिड टॉल आहे. आणि म्हणून जिनोटायपिक रेशो ॲक्च्युअल थेट आपण नुसत्या नजरेनं सांगणं अवघड आहे. आणि म्हणून मेंडेलनं जिनोटायपिक रेशोपेक्षा फिनोटायपिक रेशोला जास्त महत्त्व दिलं आणि त्यानं म्हटलं मोनोहायब्रिड रेशो. सो दिस इज मोनोहायब्रिड क्रॉस. Its representation by graphic method and monohybrid ratios.